मराठी फिल्मों की हिट लिस्ट में शामिल फिल्म सैराट की पुनरावृत्ति छत्रपति संभाजीनगर में सामने आई है। यहां प्रेम विवाह के चलते ससुराल वालों ने दामाद को मौत की नींद सुला दिया। मामले में लिप्त सभी आरोपी पुलिस हिरासत में हैं। छत्रपति संभाजीनगर शहर के जवाहर नगर पुलिस थाना क्षेत्र के इंदिरा नगर इलाके में अंतरजातीय प्रेम विवाह से नाराज होकर ससुर और चचेरे भाई द्वारा दामाद की हत्या करने की घटना सामने आई है। दरअसल छत्रपति संभाजीनगर में मराठी फिल्म सैराट की पुनरावृत्ति देखने को मिली। इस हत्याकांड में 3 आरोपी शामिल हैं। यह तीनों आरोपी पुलिस हिरासत में हैं। मामले में आगे की जांच जारी है। इसकी जानकारी डीसीपी नवनीत कावंत ने दी। वहीं मृतक युवक की पत्नी ने अपनी प्रतिक्रिया में आरोपियों के लिए मौत की सजा की मांग की है। हा जो प्रकरण आहे त्यामध्ये आतापर्यंत आम्हाला 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी 2 आरोपी आमची कस्टडीमध्ये आहे। एक आरोपी तिन्ही आरोपीला आम्ही अटक केले होते। एक आरोपीला सुरुवातीला अँटिसिपेटरी बेल भेटली होती। त्याची अँटिसिपेटरी बेल सुद्धा आम्ही कोर्टाला रिक्वेस्ट करून ती रद्द केलेली आहे आणि सध्या 2 आरोपी आमचे 1 ऑगस्ट पर्यंत कस्टडीमध्ये आहे। जे लोकांनी हा कृत्य केलं होता सगळे लोक आमचे ताब्यामध्ये आहे, कस्टडीमध्ये आहे। चान्सेस आता तपासावर आहे। तपास जसा निष्पन्न झाला तर आम्ही तुम्हाला नंतरची इन्फॉर्मेशन देऊ। मुलीला आम्ही प्रोटेक्शन दिलेलं आहे। बाकी इतर तपास चालू आहे। मुलीची जशी मागणी असेल तो आम्ही त्याला आपली मदत सहकार्य करू। नेमकं म्हणजे 14 तारखेला माझ्या नवरा घराबाहेर पडला होता। त्याच्यानंतर अचानकच माहिती झालं की कोणी त्याला चाकूने मारलंय वगैरे। ते माहिती झाल्याच्या नंतर आम्ही सगळे झाडाखाली गेलो बघायला की काय झालं काय नाही। चौकापर्यंत गेलो तर मला चौकापुढे कोणी जाऊ दिलं नाही। चौकापुढे कोणी जाऊ दिलं नाही। माझ्या नवऱ्याला रिक्षामध्ये टाकलं आणि डायरेक्ट घाटीमध्ये नेलं। त्याच्यामुळे आम्ही मागून घाटीत जायसाठी आम्ही निघलो आणि घाटीत गेलो। मग नंतर कळालं की त्यांच्यावर चाकूने वार वगैरे झालेले आणि कोणी मारले म्हणून असं त्यांनी सांगितलं की आप्पासाहेब कीर्तिशाईंनी त्याच्यावर वार केले म्हणून। माझी हीच मागणी की माझ्या नवऱ्याला न्याय मिळावा, त्याला फाशीची सजा भेटावी हीच मागणी। हो, सांगितलं होतं माझ्या नवऱ्याने की आप्पासाहेब कीर्तिशाईंनी चाकू मारला त्यांना आणि गीताराम कीर्तिशाई पण होते त्याच्यामध्ये। तुझी मागणी काय आहे? माझी मागणी हीच आहे की त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे।